रामचरण सान्निध्यात भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानात्रयेतुदान् वन्दे देशान् गुरुनायकान् माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसा मञ्जुलवाग्विलासा माहेन्द्रलीलत्युतिकोमलाङ्गीं मादनकन्यां मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेषु पाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमातः माता मरकतश्यामा मातङ्गीवृतशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदम्बवनवासिनी जय मातङ्गतनये जय नीलोत्पलच्युते जय सङ्गीतरसिके जय लीलाशुभप्रिय जन्माद्यस्य त्वन्मयादितरतश्चार्थेषु विद्यस्वरः तेने ब्रह्महृदाय आदिकमये मुह्यन्ति यत्सोरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मखा धाम्ना स्वेन सदा निरस्तुमोहं सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवत् परमो निर्मत्सनानं सदा वेद्यं वास्तववत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किमापरे ईश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते तमुद्विश्वशुरूपविस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुभं खादमृतत्तवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भूयोऽहमुखाः अवधूतु चिन्तन श्रीगुरुदेव दत्त कृपानुरकृतद्रोहस्थितिक्षु सर्वदेहिनां सत्यसारो नवद्यात्मा समस्सर्वोपकारकः। साधूचं लक्षण या संदर्भामध्ये आपला विषय सुरू झाला होता की साधू पर्यंत जायचं कशाला, इथून आपण सुरुवात केली होती. कारण सगळ्या संत वाङ्मयामध्ये सगळ्या वेद वाङ्मयामध्ये आपल्याला सज्जनांची महती ही खूप केलेली आढळेल. कारण सत्संगती ही माणसाच्या जीवनासाठी खूप उपकारक आहे. अगदी सुभाषित वगैरे जरी घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा सत्संगतीचा महिमा खूप सांगितलेला आहे. भर्तृहरी म्हणतो की सत्संगती कदाचित न करोति पुंसा, म्हणजे मनुष्यासाठी मनुष्याच्या जीवनासाठी सत्संगती काय काय करत नाही, ते माणसाला उन्नत अवस्थेमध्ये वगैरे नेते. पण प्रश्न असा येतो की संत कसा ओळखावा, हा महत्वाचा मुद्दा आहे. सत्संगती आहे ठीक आहे, एक साधं सुभाषित फार सुंदर एक संत संगतीचा महिमा सांगणार आहे. तो कीटोपी सुमन संघात आरोहती सताम शिराहा. एखादा किडा एखाद्या फुलामध्ये जाऊन बसतो, पण ते फुल आपण महादेवाच्या डोक्यावर वाहतो, त्या फुलाबरोबर त्या डोक्यावर तो किडा सुद्धा जाऊन बसतो. एवढं संत संगतीचं महात्म्य आहे. किडा हा दुर्जन आहे, दुष्ट आहे. पण सुमन या शब्दाचा अर्थ इथं फुल आहे. फुलाच्या सहवासानं ज्याची त्याच्या पायाजवळ जाण्याची पात्रता नाही असा किडा त्याच्या डोक्यावर जाऊन बसतो. एवढं संत संगतीचं महात्म्य असल्यामुळं प्रत्येक ग्रंथामध्ये संतांच्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे. म्हणजे त्यांचं लक्षण काय म्हणून सांगितलंय. हे सांगत असताना भगवंतांनी जे उत्तर दिलं इथं ते करत असताना त्यातले काही स्वरूप लक्षण आहेत आणि काही तटस्थ लक्षण आहे. मी कालही जाता जाता बोललो होतो, ही आपल्या शास्त्रकारांची एक पद्धत आहे. एखादी गोष्ट समजावून जर सांगायची असेल तर ती त्याची पद्धतीनं ते असं सांगतात की ज्या एकदम कमी शब्दामध्ये योग्य व्याख्या आणि त्याचा एक विशेष गुण जो इतरत्र कुठेही सापडत नाही अशा पद्धतीने बोलण्याची आपल्या शास्त्रकारांची पद्धत आहे. त्याला शास्त्रकार म्हणतात लक्षण. असाधारण धर्मो लक्षणम. असाधारण धर्म जो असतो म्हणजे जो गुण म्हणा, एखादा धर्म म्हणा, इतर कुठेही आढळत नाही. जसं आपलं एक उदाहरण देतो की गाय म्हणजे काय म्हणून जर आजच्या मुलांना विचारलं, गायीची व्याख्या करा म्हणून जर सांगितलं तर गायीची व्याख्या करताच येत नाही त्यांना. एक तर गाय पाहायला भेटत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. आणि पाहिलं तरी ते काहीतरी म्हणणार की नाही, जी दूध देते ती गाय, जिला शिंग असतं ती गाय, असं ते म्हणणार. पण जी दूध देते ती गाय, जिला शिंग असतं ती गाय म्हणलं की काय होतं, म्हैस पण दूध देते, म्हैशीला पण शिंग असतात, असा मग दोष यायला लागतो. याला शास्त्रामध्ये अतिव्याप्ती नावाचा दोष म्हटलेला आहे.
की लक्षण किंवा एखादा असाधारण धर्म असा सांगायचा असतो की जो आपण ज्याची व्याख्या करायला बसलेलो आहोत त्याच्याशिवाय इतरत्र असता कामा नये. त्याला म्हणतात, जर तो असला तर त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. जसं आता आपण गायीची व्याख्या करायला गेलो आणि सांगितलं की जी दूध देते ती गाय किंवा जिला शिंग असतात ती गाय, हे दोन्ही लक्षणं हे अतिव्याप्त आहे. कारण हे दोन्ही लक्षणं म्हशीवर किंवा अन्य प्राण्यावर जातात. लक्षण सांगत असताना त्यांनी दोषांचा विचार केलेला आहे. किंवा काही वेळा असं होतं की जी कपिला असते ती गाय, गाईला कपिला म्हणायचं आहे ना, मग कपिला असते ती गाय असं जर कोणी म्हटलं तर तांबड्या गाईचं काय करायचं? तांबडी गाय तिच्या ठिकाणी, कपिला तो कुठे? म्हणून या अशा प्रकारचा, म्हणजे आता कपिला हा धर्म फक्त गायीच्या ठिकाणी आहे हे जरी खरं असलं तर तो सगळ्या गायींच्या ठिकाणी नाहीये. काहीच गायींच्या ठिकाणी, सगळ्या गायींच्या ठिकाणी नाहीये. म्हणून ही व्याख्या अपुरी आहे. ही व्याख्या अव्याप्ती या दोषानं ग्रस्त आहे, म्हणजे पूर्ण व्यापून उरत नाही. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं, जिला एक खुर असतं ती गाय असं जर लक्षण केलं तर हे लक्षण पूर्णपणे गायीवर कुठंच बसत नाही. तर हे 3 दोष आहेत लक्षणाचे. ह्या 3 दोष विरहित म्हणजे अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव, तिसरा दोष जो आहे तो असंभव, जो कुठंच बसत नाही. कारण गाईला 2 खुरं असतात आणि 1 खुर घोड्याला असतं. पण जर जिला 1 खुर आहे ती गाय असं जर म्हटलं तर ते गाईच्या कुठल्याच गाईवर बसणार नाही ते लक्षण. म्हणून हाही दोष आला. म्हणून या 3 दोषांनी रहित असा एखादा असाधारण धर्म सांगायचा असतो की जो की इतरांच्या ठिकाणी भेटत नाही. असा जो धर्म, तो धर्म त्या माणसाचं व्यवच्छेदक लक्षण असतं. तो काय करतो? त्याला इतरांपासून दूर करतो. त्याच्यातही पुन्हा 2 भाग आहेत, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. शंकराचार्यांनी सद्गुरूंचं वर्णन करत असताना सांगितलं की अधिगत तत्व हा शिष्यहिताय उद्यत सततम. यातला अधिगत तत्व हे स्वरूप लक्षण आहे आणि शिष्यहिताय उद्यत सततम हे तटस्थ लक्षण आहे. म्हणजे शिष्याच्या कल्याणाकरता संत लोक काय करतात की शिष्यांच्या कल्याणाकरता किंवा बुडत योजना दीर्घवेळा डोळा वगैरे या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी तळमळत असतात. पण हा काही स्थायी भाव नाही त्यांचा. सगळे संत असं करतील असं पण नाही, हे पण लक्षात ठेवा. एखादा जीवनमुक्त आहे, त्याला वाटलं म्हणून तो प्रयत्न करेल, पण प्रत्येक जीवनमुक्ताला तसं वाटेलच आणि तो तसा प्रयत्न करेलच असं नाही. म्हणून हे जे लक्षण आहे हे तटस्थ लक्षण आहे, पूर्ण राहत नाही. काही काळ राहतं, काही काळ राहत नाही. पण स्वरूप लक्षण मात्र कायम त्याचं जे स्वरूपच असतं ते लक्षण सर्वात महत्वाचं आहे. इथं दिलेली जी लक्षण आहे ही त्या पद्धतीची स्वरूप लक्षणाच्या पद्धतीची. म्हणजे यात कुठल्याही पद्धतीचा साधू असू द्या, कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो जर खरा साधू असेल तर ही सगळी लक्षणं तिथं जातील. देश काल परिस्थिती या कुठल्याही गोष्टीचं बंधन त्या साधूला राहत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे संप्रदाय भिन्न असेल, त्या बिचाराची पूजा पद्धती भिन्न असेल, पण अनुभव एक असतो. आणि तो अनुभव एक आला की त्या साधूच्या ठिकाणी ती लक्षणं सुद्धा अगदी तीच आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे ही जी भगवंतांनी सांगितलेली लक्षणे, ही सगळी लक्षणं स्वरूप लक्षणात कोणणारी आहेत, जे असाधारण आहे. पण ती सगळी लक्षणं ह्या अंतःकरण वृत्तीवर अवलंबून आहेत, हे पण महत्वाचं आहे. ही लक्षणं बाह्यता नाहीये. कारण बाह्यता लक्षणं जर देत बसलं असतं तर मी आता सांगितल्याप्रमाणे देशकाल परिस्थितीनुसार त्याचा फार वेगळा परिणाम झाला असता, किंवा ते दिसले नसते. मग आजच्या माणसाला मानायचे की नाही असाही प्रश्न निर्माण झाला असता. कारण भगवंताच्या काळामध्ये सगळे धोतर नेसत होते, आज सगळीकडे पॅन्टचं राज्य आहे. तर आता आजचा एखादा जर पॅन्ट घातलेला माणूस आहे, जसं शंकर महाराज होते धनकवडीचे, ज्यांनी ते पॅन्ट घालत असत, पुन्हा पॅन्ट वगैरे घालत, आता त्यांना संत म्हणायचं नाही का असा प्रश्न निर्माण झाला असता.
असं जर बाह्य काही लक्षणं सांगितली असते, किंवा कोणी दाढी वाढवणार आहे म्हटलं, एखादा दाढी वाढवत नसेल तर त्याचा तो संत नाही होणार का? तर या सगळ्या प्रश्नामुळं संताचा जो मुख्य गाभा आहे, तो मुख्य गाभा भगवंतांनी त्याच्या अंतःकरण वृत्तीवर ठेवलेला आहे. मुळातच आपल्याकडे सगळं जे काही सांगितलं जातं ते अंतःकरण वृत्तीला धरूनच आहे. शास्त्रामध्ये जे जे विवेचन केलं गेलेलं आहे ते विवेचन हे अंतःकरण वृत्तीला धरूनच आहे, अंतःकरण वृत्तीशिवाय नाही आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा लक्षण सांगत असताना जे देशकाळ परिस्थितीच्या सापेक्ष नाहीये, कुठल्याही काळामधला कुठलाही साधू तो त्या योग्यतेचा जर असेल तर त्याच्या ठिकाणी ही सगळी लक्षणं दिसणार ही नक्की. अशी लक्षणं भगवंतांनी सांगितली. त्यातलं तितिक्षा हे एक लक्षण आपण काल थोडंसं बघितलं की तितिक्षा ही त्या साधूंच्या ठिकाणी फार महत्वाची आहे. तितिक्षा याचा अर्थ आहे द्वंद्व सहिष्णुता. एक प्रकारचं तप आहे. गीतेच्या भाषेत बोलायचं तर गीता तप म्हणून दुसरं काही म्हणतच नाही. तपो द्वंद्व सहनम, गीतेची व्याख्या ही आहे. तप काय आहे? द्वंद्व सहन करा, मान आणि अपमान, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, याने हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही सहन केलं पाहिजे. आणि हे सहन करत असताना मी सहन करतोय असा भाव असता कामा नये, नाईलाज असता कामा नये. उपनिषदांनी याच्या पुढे जाऊन काही गोष्टी सांगितल्या. जो खरा साधू उच्च पदाला पोहोचलेला आहे त्याचा आणि देहाचा संबंध राहत नाही. जरी तो देहाच्या आश्रयानं तो राहत असला तरी देहाबद्दल सुद्धा त्याच्या ठिकाणी यत्किंचितही ममत्व राहत नाही. देहाला जर त्रास होत असेल तर तो होऊ देतो. देहाचा त्रास तो निवारण करत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि तो त्रास इतका सहजपणे तो सहन करतो की त्याला जणू काही त्याला काही होतच नाही. वेदांत जो आहे हा खरे संत महात्मे जे आहेत ते कसं वापरतात यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मला काय म्हणायचं आहे. उपनिषद असं म्हणतं की वृक्ष इव तिष्ठा असेल, झाडासारखं त्या तत्वज्ञान संपन्न असलेल्या माणसानं राहिलं पाहिजे. म्हणजे तात्पर्य असं आहे की त्यात सगळ्यात झाडाचे जेवढे गुण आहेत ते सगळे अभिप्रेत आहेत. पण त्यात एक महत्वाचा अभिप्रेत असा गुण आहे की झाड तोडलं जरी आपण, त्याच्या फांद्या जरी तोडल्या तरी झाड हुकीचू करत नाही. फांद्या जरी तोडल्या तरी ती हुकीचू करत नाही. तसा जीवनमुक्त असतो, तसा साधू असतो, तसा स्थितप्रज्ञ असतो. त्याला नाव काही द्या, सगळ्याचा एकच अर्थ आहे. जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, साधू या सगळ्याचा अर्थ एकच आहे की तो खरा साधू असतो. तितिक्षु जे म्हटलं त्याची तितिक्षा एवढी तीव्र असते, देह गेला तरी बेहतर. या देहाच्यासाठी तो अजिबात जर आला असेल आपल्यावर, प्रारब्ध भोग असेल एखादा, तर तेही भोगायला तो तयार असतो. आणि त्याच्याबद्दल त्याला किंचितही सुख अथवा दुःख नसतं. जसं गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जर आपण वाचलं असेल तर त्या पाटलाच्या 7 मुलांनी गजानन महाराजांना त्या उसानी खूप मारलं. पण एवढं मारल्यानंतर सुद्धा गजानन महाराजांनी त्याचा प्रतिकार तर केलाच नाही, आहे तसंच ते राहिलं. आणि त्याच्यानंतर ते सगळे थकल्यानंतर त्याच उसाचा रस काढून त्यांना पाजला, अशी कथा येते. ही कथा केवळ चमत्कार नाहीये, चमत्काराच्या दृष्टीने आपण पाहतोय, पण मुळात याचा अर्थ असा आहे की ही कथा काय आपल्याला शिकवते, काय सांगते. तर ही कथा आपल्याला त्यांच्यातली तितिक्षेची पराकाष्ठा दाखवते की हा खरा पदाला पोहोचलेला आहे. एवढे सगळं बाह्य मार पडत असताना शरीरामधल्या शरीर स्थिती चांगली नसताना सुद्धा अंतःकरणाची वृत्ती यत्किंचितही ढळलेली नाही, हे फार महत्वाचं आहे. खरा साधूचं हे खरं लक्षण आहे. याचा अर्थ तो परमपदाला पोहोचलेला आहे. अजून एक उदाहरण देतो, म्हणजे वृक्षैव तिष्ठा असेल हे जे उपनिषद म्हणतं त्या उपनिषदाच्या दृष्टीने सांगतो. शब्दशः कांची पीठावर कांची मठाचे
सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती नावाचे एक आचार्य होऊन गेले. सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती जे त्यांची त्या तिरुवक्कुरम पाशी समाधी पण आहे. त्या समाधीचं आजही असं वैशिष्ट्य आहे की त्यांची समाधी, त्याच्या बाजूला त्यांच्या गुरूंची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला त्यांची स्वतःच्या शिष्याची पण समाधी, म्हणजे असं ते गुरु शिष्यांची तिघांची समाधी आहे. आणि वदंता अशी आहे की रोज सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये स्वतः तिथं सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती स्वामी महाराज येऊन आजही ब्रह्मसूत्र भाष्य आपल्या गुरूंना ऐकवतात. तर त्या काळात गेल्यानंतर काही अनुभव येतो असं म्हणतात. तर ते जे सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती होते ते फार उच्च अवस्थेला, उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेले असल्यामुळं एकदा म्हैसूरला, टिपू सुलतानच्या काळातली गोष्ट आहे, टिपू सुलतानला म्हैसूरचं राज्य होतं आणि त्या रस्त्यावरून ते चालत जात होते. सहज आपल्या उन्मनी अवस्थेमध्ये, भजन ह्याच्यामध्ये मग्न अशा अवस्थेमध्ये जात होते. तर तिकडून एक मुस्लिमाचा, टिपू सुलतानचा एक सैनिक मुस्लिम असलेला तो आला. त्याने याला पाहिलं आणि त्याच्या मनात काय झालं माहित नाही, पण त्यानं एक तलवार काढली, यांची हात तोडून टाकली काही कारण नसताना. आणि हिंदूंचा संत असल्यामुळे कोणी काही बोंबलत नाही, त्यांना माहिती आहे त्यावेळेस एवढं आली ती स्थिती आहे. त्यामुळं ते सहजपणे झालं. सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वतीचे दोन्ही हात रक्तानं माखलेले आणि त्याचे खाली पडले. आणि ते पडल्यानंतर एवढी सगळी घटना घडली, पण सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वतींनी हुकी चूक केलं नाही. चिंतन करा, टाचणी जरी लागली तर आपण काय करतो याचा विचार करा. टाचणीचा जरी आपल्याला थोडासा जरी टोचणीसारखा स्पर्श जर झाला तर आपण असं करतो. एवढं का होईना आपली स्थिती होते. आणि दोन्ही हात रक्तानं तोडून, म्हणजे तलवारीने तोडून ते रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले, सगळं रक्त जिकडे तिकडे ओढलेलं आहे. आणि सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती आपल्या मूळ ध्यानावस्थेत आहे, उन्मनी अवस्थेमध्ये ते तसेच पुढे निघूनही गेले. त्यांनी त्याच्याकडे हुकी चुकी केलं नाही. याचं आश्चर्य त्या मुस्लिम सैनिकाला सुद्धा वाटलं आणि त्यानं जाऊन ही घटना टिपू सुलतानला सांगितली. आज असं असं मी केलं. आणि तो हिंदू साधू जो होता तो काय विलक्षणच होता, म्हणे काय त्याचं सहन केलं, हुकी चूक केलं नाही त्यानं. हे ज्यावेळेस टिपू सुलताननं ऐकलं तर टिपू सुलतानच्या लक्षात आहे तो खरोखरच वर पोचलेला आहे. त्याचा जर शाप लागला तर आपलं राज्य बुडेल, त्याला घेऊन या म्हणून. नंतर टिपू सुलताननं त्यांना बोलवलं, त्यांची क्षमा मागितली वगैरे वगैरे घटना आहे. आणि नंतर सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती स्वामी महाराजांनी योगाने दुसरे नवीन हातही निर्माण केले, अशी पण घटना त्यांच्या चरित्रात आहे. पुढल्या चमत्काराशी काही फार घेणं देणं नाही. तो ते चमत्कार हे काय फार महत्वाचं पण नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला काय होतं की साधू संतांच्या चरित्रामध्ये आपण चमत्कारामध्ये फार अडकतो. खरा मोठा हा चमत्कार आहे तो म्हणजे की दोन्ही हात तुटल्यानंतर सुद्धा शरीराच्या कुठल्याही भागाला काहीतरी झालं तर आपल्याला लगेच त्रास होतो. त्या माणसानं हुकी चूक केली नाही, म्हणजे दुःख विरहित अवस्था त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे देह म्हणजे मी नाही, इंद्रिय म्हणजे मी नाही, हे जे काही वेदांतात सांगितलेलं आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं, ही तितिक्षा या शब्दाला अभिप्रेत येतं. प्रत्यक्ष अनुभूती घेणं. गप्पा मारणं काय, वेदांताचा वापर कसाही करता येतो, उलटा पण करता येतो, हे लक्षात ठेवा. हे म्हणजे माझं नाही असं सरळ बोलता येतं, पण तो उलटा वापर करणं वेगळं आणि खरोखरच ती अवस्था संपन्नता प्राप्त होणं वेगळं. खरा जो साधू असतो त्याच्या ठिकाणी ती अवस्था अगदी सहज असते. आणि ती सहज अवस्था काहीही कृत्रिमरित्या ज्याला म्हणता येईल त्याच्या ती दिसत नाही, कृत्रिमरित्या दिसत नाही, अगदी सहज दिसते. किंवा त्याचं अवलंबर नसतो. ते जे करत असतील तर त्याचं ते अवलंबर नसतं. स्वतःच्या शरीराच्या बाबतीत जी स्थिती असते, आता माणसाला सर्वात प्रिय काय तर पंचदशीकारांनी काही गोष्टी दिल्या. माणसाला धन प्रिय आहे असं जरी असलं तरी ते म्हटलं की धनापेक्षा त्याला त्याचा मुलगा प्रिय आहे.
मुलापेक्षा स्वतःचं शरीर प्रिय आहे आणि स्वतःच्या शरीरपेक्षा आपला आत्मा प्रिय आहे. माणसाला सर्वात प्रिय आपला आत्मा आहे. आपला जीव वाचावा असं वाटतं. हा प्रसंग जीव घेईल की काय असा होता, तरी सुद्धा न डगमगता बसणं, याचा अर्थ त्या जीवनाबद्दलची किती किती निर्ममता असेल त्या जीवनाबद्दल. जीवन आलं, प्रारब्धानं आलं, जीवन गेलं, प्रारब्धानं गेलं, आज आहे उद्या नाही, अशी अवस्था अगदी सहजपणे जे करेल तो भगवंत माझं कल्याणच करेल, अशी जी सहज अवस्था आहे, ही सहज अवस्था या ठिकाणी तितिक्षु शब्दाने अभिप्रेत आहे. हे मुख्य लक्षण आहे संतांचं, साधूचं. यत्किंचित जरी त्याच्यामध्ये विकृती निर्माण झाली अशा अवस्थेमध्ये, तर समजायचं की कुठेतरी अजून पूर्णता यायची कमी आहे. हे लक्षात ठेवा. सरळ गणित आहे त्याचं. पूर्णता येणं वेगळं आणि सामान्य अवस्था असणं वेगळं. काही जण साधक अवस्थेत असतील तर ते प्रयत्न करतात अशी तितिक्षा सहन करण्याचा, पण ते दरवेळेस शक्य होतं असं नाही. आज करपात्रीजी स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. त्यांचं पण तुम्हाला मी गोष्ट सांगतो की ते जवळपास 3 वर्ष अशा उन्मनी अवस्थेमध्ये होते करपात्रीजी स्वामी महाराज. साधक असेल, फारसा पूर्णपणे पदाला पोहोचला नसेल तर त्याला समाधी वगैरे लावायची म्हणजे त्याला ती जागा पाहिजे, एकांत पाहिजे, त्यानं ती सगळी प्रक्रिया केलेली पाहिजे, असं सगळं पाहिजे. पण करपात्रीजी स्वामींची अवस्था अशी होती 3 वर्ष जवळपास, ते त्या काळामध्ये अध्यात्म रामायणाचे रोज पठण करत असत की उभ्या उभ्या त्यांची समाधी लागायची, चालता चालता समाधी लागायची. आणि चालता चालता समाधी लागले असताना शरीर असं एकदम लाकडासारखं झालं की ती कुठेही पडायची आणि ते लागायचं. त्यांचे एक मित्र होते त्या काळात सहाध्यायी, त्यांनी करपात्रीजी स्वामींना त्यानिमित्तानं त्यांच्याबरोबर मग नंतर राहायला ते सुरुवात केली. कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की याची अवस्था ही उन्मनी अवस्था झालेली आहे, ही पडेल कुठं काय होईल काही सांगता येत नाही, शरीराला लागलं तर त्या काळात काही कळतही नाही, त्यामुळे तू याच्याबरोबर राहत जा. मग त्यांनी 3 वर्ष त्यांना सांभाळले. तर याला म्हणतात खरा साधू, खरी स्थिती, खरा वेदांत पचणं. नाही तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वेदांताचा उलटाही वापर करणारे काही लोक असतात ना, वकिली पॉईंट आहे तो, कसाही फिरवता येतो. एक सहज उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो, म्हणजे कसा वेदांत फिरवता येतो तेही समजेल आणि असणं म्हणजे काही ते कळेल. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये एक गोष्ट आली आहे. एका ब्राह्मण आपल्या घरामध्ये जेवायला बसला होता आणि त्याच्या परसामध्ये अशी चांगली बाग होती आणि त्या बागेमध्ये एक गाय शिरली आणि ती गाय त्या बागेचा थोडासा नाश करायला लागली होती. ते पाहून त्या ब्राह्मणाला काय करायचं होतं की ती गाय फक्त हाकलायची होती. जेवायला बसला होता, उठता येत नव्हतं, म्हणून जवळ काय जे असेल ते त्यानं काहीतरी घेतलं वाटतं, लाकूड वगैरे जे काही सापडलं ते लोखंडाचं काय असेल ते, तांब्या वगैरे, आणि ते उचलून त्यानं त्या गाईला मारला. त्याचं तात्पर्य एवढंच होतं की ती गाय इकडे तिकडे जावी. पण दुर्दैवानं त्याच्या गायीच्या मर्मस्थळी तो आघात लागला आणि गाय तिथं मरून पडली. गाय मेली की लगेच याची नोंद वर झाली की गोहत्या. गोहत्या झाली की लगेच यमानं आपल्या दूतानं सांगितलं, जा म्हणले, त्या ब्राह्मणाला बोलवून आलं, त्यानं गायीची हत्या केली आहे, त्याला शिक्षा द्यायची म्हणाले. वर नेलं, ते यमदूत आले. यमदूतांनी येऊन ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मणा तुला यमानी बोलवलेलं आहे. कशासाठी? आत्ता तुझ्या हातून गायीची हत्या झाली. ब्राह्मण हुशार होता, वेदांत शिकलेला होता, त्यानं उलटा उपयोग केला वेदांताचा. तो म्हणला, मी कुठं केलं, मी कुठं मारली गाय? म्हणजे गाय माझ्या हाताने मारली म्हणला. माझा आणि आत्मा, मी आत्मा आहे, मी चिदानंद रूप आहे, माझा आणि शरीराचा काय संबंध म्हणाला. आणि हात जे आहेत ते या आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर एक एक देवता राहते, हातावर इंद्र राहतो म्हणाला. म्हणजे गायीचे हत्या जर माझ्या हाताने जर फेकून मारले असेल तर ती इंद्राने केली असा त्याचा अर्थ आहे म्हणाला. मी केली असा अर्थ होत नाही, कारण त्या हाताला प्रेरणा त्या देवतेनं दिली. यमदूतांना पटलं, त्यांना वाटलं बरोबर बोलतोय हा. यमदूत वापस गेले आणि त्यांनी यमाला सांगितलं काय करायचं. यमाला इंद्राला घेऊन या, झालंय तर कोणातरी शिक्षा तर दिली पाहिजे, घटना घडली नाही तर.
ते यमदूत लगेच यमाची आज्ञा घेऊन इंद्राकडे गेले. इंद्राला त्यांनी म्हटलं, इंद्रा म्हणे तुला यमाने बोलवलं, तुला शिक्षा द्यायची. आणि इंद्र म्हणे कशाची शिक्षा, माझ्याकडून काय अपराध घडला. त्यामुळे नुकताच आत्ता खाली एक गोहत्या घडलेली आहे आणि त्या गोहत्येमध्ये ज्याच्या हातून ती घडली त्याचं असं म्हणणं की हाताची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे, ते इंद्रानं मारली असं त्याचं म्हणणं. तो म्हणतो माझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, का वेदांतानुसार मी आत्मस्वरूप आहे, देहाचा माझा काही संबंध नाही. हे ऐकल्यानंतर इंद्र म्हणलं ठीक आहे, मी शिक्षा भोगायला तयार आहे, फक्त एक 10 मिनिट असं करा, माझ्याबरोबर वेश बदलून चला म्हणला तुम्ही, मग आपण बघूत काय ते. मग इंद्र आणि ते 2 यमदूत 3 ब्राह्मणांच्या वेशामध्ये त्याच्या घरी गेले. आणि तिथं जाऊन इंद्राने काय केलं तर ती जी बाग लावलेली होती त्या बागेची स्तुती केली. वा काय बाग वाढवली म्हणाला, हे काय चांगलं केलं, ते काय चांगलं केलं, हे आंब्याचं झाड कसं वगैरे वगैरे ते सुरू केलं. मग ब्राह्मणालाही संतुष्टता झाली ना, त्या मालकाला, त्यालाही बरं वाटलं. आणि तो म्हणाला असं जर असेल तर ही सगळी बाग मी माझ्या कष्टाने निर्माण केली वगैरे वगैरे. तर तो त्याची आत्मश्लाघा सुरू झाली. यांनी स्तुती केल्यामुळे तोही आत्मश्लाघेने बोलायला लागला, सुरू केली म्हणला, याला पाणी मी माझ्या हाताला आणून घातलं म्हणला, तेव्हा कुठं वाढलं हे. इंद्र तिथं होता. इंद्र म्हणाला तुम्ही कसं पाणी घातलं असेल हो, तुमचा आणि हाताचा काही संबंध नाहीये, हाताची अधिष्ठात्र देवता इंद्र आहे. तर इंद्रानं पाणी घातलं असेल. तो ब्राह्मण म्हणला इंद्र कशाला पाणी घालायला येतो इथं, मीच घातली म्हणला. इंद्राने म्हणलं बघा, गायीची हत्या मात्र इंद्राने केली आणि बागेला पाणी मात्र मी घातलं. म्हणजे पुण्य कोणी केलं तर मी केलं आणि पाप कोणी केलं तर इंद्राने केलं. याला पकडा म्हणला हा बदमाश आहे. तर वेदांताचा वापर असाही करता येतो. सांगण्याचं तात्पर्य ही वेदात आलेली गोष्ट आहे, ब्राह्मणामध्ये तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये आलेली गोष्ट आहे. तिथं मुद्दाम ही गोष्ट सांगितली. त्याचं कारण वेदांताचा वापर उलटाही करता येतो, पण वेदांताचा वापर उलटा करणं वेगळं आणि खरोखरच आपल्या ठिकाणी अशी अवस्था असणं वेगळं. ही तितिक्षा फार महत्वाची. आणि ही तितिक्षा पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र वगैरे जर वाचलं असेल तर शिष्यांच्या ठिकाणी आहे की नाही हे पहिल्यांदा पाहिलं जात असेल आणि मगच विद्या दिली जात असेल. आपल्याकडे खूप काळ विद्या देत नव्हते ना, तर खूप लोकांचा असा आरोप पण आहे की अशी विद्या दिल्या नसल्यामुळे आपल्या विद्या नष्ट झाल्या, असं पण आहे. पण काय बघा, समोरचा व्यक्ती जर योग्य नसेल, अयोग्य व्यक्तीला जर एखादी विद्या दिली तर तिचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून एक वेळ ती विद्या नष्ट झाली तरी चालेल, पण अयोग्य व्यक्तीच्या हातात पडता कामा नये, ही विचारसरणी याच्या पाठीमागे. म्हणून आपल्या अथर्व शीर्षात सुद्धा इदम अथर्व शीर्षम अशिष्यायन देयम, हे अथर्व शीर्ष अशिष्याला देऊ नये, तितिक्षु रहित असलेल्या देऊ नये. गीता सुद्धा सांगते इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम, की अभक्ताला, अशुश्रूषु म्हणजे सेवा न करणाऱ्याला, आणि अतपस्क म्हणजे ज्याच्या ठिकाणी तितिक्षा नाही, जो तप करू शकत नाही, जो तितिक्षा सांभाळू शकत नाही, अशाला ही देऊ नये ही विद्या. हे मुद्दाम त्यांनी सांगितलं. कारण ही विद्या त्याला जर दिली तर काय होईल, त्याचा उलटा वापर होईल. म्हणून पूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं तितिक्षा आहे की नाही पाहत असत. म्हणून सांगत असत की ह्या गायी घेऊन जा आणि 1000 गाय झाल्यानंतर माझ्याकडे ये, अशी गुरुचरित्रात वगैरे कथा आहे. की त्यामध्ये गुरुच्यावर किती श्रद्धा आहे हेही पाहिलं जायचं आणि याच्यात तितिक्षा किती आहे. त्यावेळेमध्ये जर काही अडचणी आल्या, काही मान अपमानाचे प्रसंग आले तर हा किती सहन करतो का. हे जर तितिक्षा जर नसेल तर काय होतं, तर अपात्र विद्यार्थ्याला किंवा अपात्र माणसाच्या हातात जे काही पडलं एखादी गोष्ट, तर त्याचा परिणाम ध्वंसामध्ये, नाशामध्ये होतो. जे काही आज विज्ञानाच्या बाबतीत होतंय की विज्ञान चांगलंही आहे, वापर करण्यावर अवलंबून आहे असं आता आपल्याला म्हणावं लागतंय, आहे की नाही. वापर करणार चांगला असेल तर त्याचा वापर चांगला होईल, वाईट करणार असेल तर वाईट होईल. पण मुळात वाईटाच्या हातात पडूच नाही याचा जो विचार आहे तो आधुनिकांनी केलेला नाही. ही तितिक्षा विद्यार्थी देशापासून अपेक्षित आहे.
ती परमावस्थेला पोहोचल्यानंतर ती तितिक्षा त्याच्या ठिकाणी अपेक्षितच आहे. म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये ही तितिक्षा सुटत नाही. द्वंद्व सहन करण्याची प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, हा त्यातला मुख्य भाग आहे. म्हणून गीतेमध्ये तो उठतो कसं, बसतो कसं वगैरे हे सगळे प्रश्न विचारले असताना सुद्धा सिद्धप्रज्ञसे का भाषा समाजस्तस्य केशव स्थितती किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुनानं असं सगळं विचारलं की स्थितती बोलतो कसा, उठतो कसा, बसतो कसा, असा प्रश्न विचारला. पण असा प्रश्न विचारला तर भगवंतांनी तो कसा बसतो आणि कसा उठतो हे नाही सांगितलं. कारण तो जीवनमुक्त जरी असला तरी तो आपल्यासारखा सामान्यासारखाच आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यालाही वेळ लागली तर भूक लागते, त्यालाही झोप येते, त्यालाही सगळ्या गोष्टी लागतात. नाही लागत नाही असं नाही. जीवनमुक्त म्हणून त्याला काही खायला लागत नाही असं नाही. आलं लक्षात, त्याला ते सगळंच लागतं. पण असं जरी असलं तरी त्या जीवनमुक्ताची एक विशेषता ही असते, मिळालं तरी चालतं, नाही मिळालं तरी चालतं, त्यामध्ये त्याला काही फरक पडत नाही. हा महत्वाचा भाग हे त्याच्या त्या तितिक्षा शब्दाने सांगितलं. माणसाची खरी परीक्षा केव्हा होते? एरवी किती धीरोदात्त वाटणारा माणूस आहे, खरी परीक्षा त्याची जी होते ती संकट आल्यावर होते, हे लक्षात घ्या. एरवी किती गप्पा मारल्या जातील, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. प्रत्यक्ष जेव्हा संकट माणसावर येतात त्यावेळेस त्या संकटात तो कसा राहतो, कसा वागतो, यावर त्या माणसाची पूर्ण परीक्षा आहे. खरोखरच तो बोलताना तसं बोलला, तसं वागला का, तर ती माणसाची परीक्षा आहे. तर संतांच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठल्याही संतांचं चरित्र काढा, त्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की कितीही संकट आली तरी त्या संकटामध्ये ते विचलित झालेले नाही. आता भागवतातलं एक सुदाम्याचं आख्यान बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुदामाचं आख्यान म्हणजे काय? सुदामा कसा आहे ते सगळ्यांना माहितीच आहे, अत्यंत दरिद्री आहे. भागवतामध्ये या आख्यानाचं नावच मुळात कुचैल आख्यान आहे. सुदामा हे नाव काही त्यांनी दिलेलं नाही, नंतर संत वाङ्मयातून पुढे आलेलं ते नाव आहे. पण मुळात भागवतामध्ये त्या भगवंताच्या मित्राचं नाव अमुक एक होतं असं काही दिलं नाही. त्या आख्यानाचं नाव आहे कुचैल आख्यान. कुचैल आख्यान या शब्दाचा अर्थ असा आहे फाटकं वस्त्र. कुचैल या शब्दाचा अर्थ आहे फाटकं वस्त्र. ज्याच्या अंगावर फाटकं वस्त्र आहे अशा ब्राह्मणाचं आख्यान, असं त्याचा अर्थ आहे कुचैल आख्यान. त्याचं वर्णन भागवतकारांनी जी केलंय की 2-2 दिवस अन्न मिळत नव्हतं. पण त्याला स्वतःला तर मिळतच नव्हतं, पण घरच्यांना मिळत नव्हतं. लेकरं बाळाही उपाशी असायचे, बायका लेकरं उपाशी असायचे. याही परिस्थितीमध्ये भागवतकार त्याचं जे वर्णन करतात ते फार महत्वाचं आहे. म्हणजे खरा साधू ओळखताना काय आपण क्रायटेरिया काय लावला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून, की एवढं सगळं असताना दारिद्र्य आहे, खायला दाणं नाहीये, आपण तर उपाशी आहोतच, पण आपल्या बरोबर इतर आपले लेकरं बाळ उपाशी आहेत. असं सगळं असताना सुद्धा भागवतकार त्याचं वर्णन करतात प्रशांतात्मा जितेंद्रिय. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. की त्याचं सर्वात महत्वाचं आहे की प्रशांत आत्मा, ज्याचं मन अत्यंत शांत आहे. म्हणजे काही मिळवायची वखवक नाहीये, काही मिळवायचं नाहीये, अमुक एक मला पाहिजे, हे मिळालं तर बरं होईल, हे झालं की मग माझं सगळं सुटेल. काही लोकांचं असं पण असतं ना की काय करावं, मी पण केलं असतं, पण या सगळ्यामध्ये अडकलो आणि या अडकल्यामुळे मला काही करता आलं नाही. आता इथं तर पूर्ण अभाव आहे. सुदाम्याच्या चरित्रामध्ये संपूर्ण वस्तूंचा पूर्णपणे अभाव आहे. कुठली वस्तू आहे असं नाहीच आहे. त्याला बिचारायला त्या कृष्णाला काही नेऊन द्यायचं, जाताना काहीतरी आपण उपायन द्यावं म्हटलं तर घरात काही नव्हतं म्हणून 4 घरचं मागितलं. याचित्वा चितुरो मुष्टी विप्रान पृथक तंडुलान, असं तिथं भागवतकारांचं वाक्य आहे की त्यांनी ते 4 मुठी पोहे मागितले, जिच्या घरात काहीच नव्हतं. लोकांकडून मागून आणून ते 4 मुठी पोहे आणले. म्हणून ते पोहे जे आहेत ते काही जाड पातळ असे सगळे एकत्र आहेत.
काही स्वच्छ आहेत काही अस्वच्छ आहेत असं ते, कारण 4 घरचे 4 पोहे आहेत, ते 4 ठिकाणचे येते, त्यामुळे ते आलेले. तर असं ते सगळं आहे ते एका पुरचुंडीत बांधून दिले. इतका अभाव असताना माणूस भागवतकर त्याचं वर्णन करतात की प्रशांत आत्मा. हे फार महत्वाचं. म्हणजे माणसाची कसोटी ही आहे. कविकुलगुरू कालिदासांनी कुमार संभवामध्ये सांगितले, धीर कोणाला म्हणावं. धीर आहे हा. धीर या शब्दाचा अर्थ तटून राहणारा, कधीही न सुटणारा, म्हणजे किती संकट आले तरी आपलं जे ध्येय ते न सोडणारा, याला धीर म्हणतात. धीर कोणाला म्हणावं म्हणाले की विकार हेतु नहि विक्रियन्ते येषां चेतांसी तएव धीरा. विकार होण्याची परिस्थिती असताना सुद्धा ज्याचं मन विकार होत नाही, ज्याचं मन डळमळत नाही, त्याला धीर म्हटलं पाहिजे, त्याला खरं साधू म्हटलं पाहिजे. बाकी हे बाह्य गोष्टी, शाप उशाप हे सगळे नंतरचे भाग आहेत. पण मुळात जे आहे ते तुम्हाला मी सांगतोय की मूळ प्रकृती जी आहे साधूची जी असते ती तितिक्षात्मक असते. आणि ती तितिक्षात्मक प्रकृती अशी असते की भाव अभाव देश काल परिस्थिती या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्या अवस्थेमध्ये सुद्धा अत्यंत शांत मनस्थिती असणं. आणि हा प्रशांतात्मा असणं म्हणजे होतं काय की याच्या सहवासात जर दुसरं कोणी गेला तर त्यातला सुद्धा शांत वाटायला लागतं. हे पण एक हाही भाग आहे. असा जो प्रशांतात्मा असतो ज्याच्या मनामध्ये कुठलंही वैर कोणाबद्दल येत नाही, कुठली अभिलाषा राहत नाही, कुठलाही मम काही लोभ राहत नाही, अमुक एक मला पाहिजे अशी भावना ज्याच्या मनामध्ये नसते, असा जर एखादा महात्मा जर असेल तर त्या महात्म्याच्या जवळ जर आपण बसलो, नुसतं बसलो, तरी सुद्धा आपली सुद्धा चित्तवृत्ती शांत होते. म्हणजे हा महात्मा आहे की नाही हे ओळखण्याची ही एक खूण आहे. हा एक प्रश्न असतो ना की महात्मा ओळखायचा कसा. 7 दिवस आम्ही त्यांच्याबरोबर नाही राहू शकलो तर, काही दिवस त्याच्याबरोबर नाही राहू शकलो तर, त्याला हे एक उत्तर आहे योगशास्त्राने दिलेलं की हा महात्मा आहे कसं ओळखायचं. सोपं आहे. एखाद्या महात्म्याजवळ जाऊन बसा, शांत बसा आणि तुमच्या चित्तवृत्तींकडे निरीक्षण करा. तुमची चित्तवृत्ती जर शांत होताना तुम्हाला जर जाणवत असेल तर समजा की हा खरोखर महात्मा. त्याची स्वतःची तर चित्तवृत्ती शांत असतेच असते, पण त्याच्या सहवासात आलेल्यांची सुद्धा चित्तवृत्ती शांत होते. हे त्याचं महत्वाचं लक्षण. एवढी तितिक्षा त्याच्या अंगात बांधलेली असते. सांगायचं तात्पर्य, हैदराबादला बडजी बापू म्हणून होते. हैदराबादचे बडजी बापू म्हणून मागच्या 2 पिढीपूर्वी बरेच जणांनी, काही जणांनी आतापर्यंत लोक होते की त्यांना पाहिलेले. उच्च कोटीचे संत होते. ते सतार फार छान वाजवत असत. काही परदेशी लोक ते सतार चांगली वाजवतात म्हणून ऐकण्यासाठी त्यांच्याकडे आले होते. ते ज्यावेळेस ऐकले आले होते त्यावेळेस त्यांचा मुलगा गेला. 18-19 वर्षाचा मुलगा होता. 18-19 वर्षाचा मुलगा गेला आणि ते गेलेला मुलगा, त्याचं प्रेत पडलेलं आहे. आणि ते लोक आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं खूप मोठं नाव ऐकलंय आणि आम्हाला सतार ऐकायची तुमची. यांनी खोलीला कडी लावली, ते प्रेत आत तसंच ठेवलं आणि त्यांना सतार ऐकत बसले. 2-3 घंटे 4 घंटे झालं, 5 घंटे झालं, त्यांचं सतार चालू. आजूबाजूच्या लोकांनी नंतर या बाहेरच्या लोकांना सांगितलं की अशी अशी घटना घडलेली, यांचा मुलगा आता गेलाय, तुम्ही जर उठला नाही तर ते अजून उठणार नाही, ते तुम्हाला ऐकत राहतील, तुम्ही उठा म्हणाले. मग ते लोक उठले. अशी घटना ही साधारण मी सांगतो 1926-27 घटना आहे. याला प्रशांत आत्मा म्हणतात. तर बेलसरे जे होते, KB बेलसरे, त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की तुमचा मुलगा गेला, म्हातारपणी मुलगा जाणं फार वाईट असतं, पुत्रशोक फार वाईट आहे, तुम्हाला काय वाटलं ते सांगा म्हणाले त्यावेळेस. तर त्यांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर फार महत्वाचं आहे. तितिक्षा काय असते त्याचा एक नमुना आहे. ते म्हणाले, तुम्ही म्हणता मुलगा गेला, म्हातारपणी दुःख वगैरे असतं, ते ठीक आहे,
मुलगा माझा चांगला होता म्हणाले, प्रवासाला चांगला होता. स्टेशन आलं, स्टेशन आल्यानंतर प्रत्येक जण उतरून जातो म्हणून हाही उतरून गेला म्हणाले, बाकी काही नाही म्हणाले. प्रवास चांगला होता त्याचा, प्रवासाला सोबती चांगला होता, पण स्टेशन आलं म्हणून गेला. तर ही वृत्ती, ही मनोभूमिका ही साधूंची असते. तुम्ही मग हा खरा साधू, हे लक्षण कधी कुठेही तुम्हाला साधूला सोडून दुसरीकडे दिसणार नाही, हे पण लक्षात ठेवा. म्हणून तितिक्षुः अकृतद्रोहा तितिक्षुः, त्याच्यानंतर सत्यसारा. तो काय असतो? सत्याची प्रतिष्ठा करणारा असतो. आणि सत्य काय याच्यावर त्याचा प्रगाढ विश्वास असतो. म्हणजे जगताच्या सत्यसार या शब्दांना अभिप्रेत असा आहे की त्या महात्म्याला जगताच्या मिथ्यात्वाबद्दल पूर्ण विश्वास असतो, जो की आपल्याला अजिबात नाहीये. आपल्याला जगताचं मिथ्यात्व आहे असं कितीतरी ऐकलं तरी पटत नाही. समजा पटलं बौद्धिक लेवलवर, तरी अनुभवाला येत नाही. महात्म्याचं तसं नसतं. महात्म्याला जगताचं खरोखर मिथ्यात्व पूर्ण पटलेलं असतं. त्यामुळं जगताच्या या मिथ्यात्वाच्या प्रसारामध्ये कधीच तो पडत नाही. म्हणून कुठल्याही महात्म्याला मोह जो होत नाही त्याचं सर्वात मोठं कारण हे. कारण सगळं मिथ्या आहे, त्याला माहिती आहे खरं काही नाहीच आहे. जगत दिसणारी केवळ माया आहे. या जगताच्या या मायेमध्ये बाकी सगळे जीव फिरत राहिले तरी हा जो महात्मा असतो हा तटस्थपणे साक्षी स्वरूपानं असणार. सत्यसार शब्दाचा अर्थ हाच आहे की साक्षी स्वरूपानं तो हे सगळं पाहतो. देहाला, इंद्रियाला, आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाच्या वृत्तींना, आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनेला, बाकीच्यांना, या सगळ्यांनाच तो अत्यंत निर्विकारपणे साक्षी भावानं पाहतो. फक्त पाहत असतो तो, त्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. जो काही येत असेल तो येऊ द्या, जे काही होत असेल ते होऊ द्या. हस्तक्षेप न करणं, जे खरं म्हणजे फक्त ब्रह्मतत्वाचं चिंतन करणं म्हणजे सत्यसार. हा कायम अवस्था जी आहे ती ब्रह्मतत्वाचं चिंतन करणारी असते. अशा महात्म्याची ब्रह्मतत्व फार आवश्यक आहे. म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ह्या बाकी या सगळ्या गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या, सुख दुःख येतील जातील, देह अवस्था येतील जातील. देहिनोस्मिन यथा देहे कौमानम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यति. देहाच्याही अवस्था येतील जातील. कधी कधी प्रारब्धानुसार एकाच वेळेस अनेक जन्म भोगावे लागतील, काय सांगता येत नाही. एका कर्माचं फळ 10 जन्म असू शकतं, कधी कधी असं पण असतं. ते सगळं संपेपर्यंत तर भोगावं लागेल. कारण या महात्म्याला संचित आणि क्रियमान हे 2 गोष्टी नष्ट झालेल्या असतात, पण प्रारब्ध नष्ट झालेलं नसतं. जीवनमुक्त जरी असला तरी त्याचं प्रारब्ध नष्ट झालेलं नसतं. काय ते मी थोडंसं संचित क्रियमान आणि प्रारब्धाचा अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रारब्ध म्हणजे ज्यानं फळ द्यायला सुरुवात केली ते कर्म म्हणजे प्रारब्ध. आणि ज्यानं फळ द्यायला सुरुवात केलेली नाही, नुसतेच शिल्लक आहे, त्याला म्हणतात संचित. आणि जे आता या जन्मामध्ये आपण कर्म करतो त्याला म्हणतात क्रियमान. जो जीवनमुक्त आहे, स्थितप्रज्ञ आहे, ज्याला ब्रह्मतत्व पूर्णपणे बांधलेलं आहे, अनुभवाला आलेलं आहे, अब्रह्मास्मीचा साक्षात्कार ज्याला झालेला आहे, अशा माणसाचं संचित आणि क्रियमान दोन्ही नष्ट होऊन जातं. आता तो जरी आपल्यासारखं काही करत असला तरी सुद्धा त्याला त्याचं पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. हे लक्षात ठेवा. आत्ताच तो त्याने संध्या केली काय नाही केली काय काही बिघडत नाही, पापही लागत नाही, पुण्य लागत नाही. कारण तो त्या पलीकडे गेलेला, विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला. असा जो ब्रह्मवेत्ता असतो त्याला वेद सांगत नाही अमुक एक करा तमुक एक करा, सांगत नाही. विधी निषेधाच्या पलीकडे गेलेला. निस्त्रय गुणे पथि विचरता को विधी को निषेध हा असं म्हटलंय. त्रिगुणाच्या पलीकडे गेलेला जो आहे त्याला विधी नाही आणि निषेध नाही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं त्रैगुण्य विषयो वेदा हा निस्त्रय गुण्यो भवार्जुन. गीतेमध्ये
अर्जुनाला सांगितलं की त्रैगुण्य वेद हे त्रिगुणात्मक आहे. कर्मकांड जो आहे तो सगळा त्रिगुणात्मक विषय आहे. पण तुला या त्रिगुणांच्या पलीकडे जायचंय. निस्त्रैगुण्यो भवार्य. त्रैगुण्य म्हणजे काय होईल? वेदांच्याही पलीकडे तू जाशील. मग तू वेदाचा राजा होशील. वेद तुला शासन करणार नाही. वेद तुला सांगणार नाही अमुक एक कर तमुक एक कर. तर वेदाचा तो अधिकारच राहत नाही. असा महात्मा त्यानं काहीतरी केलं तरी त्याचं पाप पुण्य लागत नाही. पण हे केव्हा? ज्ञानोत्तर बोलायला बरं मी हे आत्ता नाही. मी नाही तर मी आत्ता ब्रह्म आहे, मग मी नित्य शुद्ध बुद्ध आहे असं तर म्हणायला लागले. काय झालं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शंकराचार्यांच्या या वेदांताचा वापर कसाही करता येतो. उलटाही करता येतो, सुलटाही करता येतो. आणि म्हणूनच मध्वाचार्यांचा जो अवतार झाला, मध्वाचार्य जे ते द्वैत वेदांत सांगणारे आहेत. वैष्णव फिलॉसॉफी त्यांनी सांगितली. त्यांचा जो अवतार झाला तो का झाला त्याचं कारण सांगत असताना त्यांच्या अवताराच्या उपक्रमामध्ये असं सांगितलंय, तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांनी वेदांताचा एवढा दुरुपयोग केला जी की आपल्याला सवय सगळ्यांचीच आहे. आपल्याकडे आपण एखादी गोष्ट घेतली की फार दुरुपयोग करतो त्या गोष्टीचा. हा आपला मोठा हे आहे हिंदू धर्मीयांचं त्यातलं. त्यामुळे काय झालं की काही लोक साधं स्नान सुद्धा करणं झाले. तर मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, मी ब्रह्म आहे, मला काय लागत नाही. दात घासणं झाली, मुखप्रक्षालन वगैरे करणं झाले, कारण मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. ही अवस्था आली आणि सर्वच गोष्टींचा व्यवहाराचं उच्छेद होण्याची वेळ आल्यानंतर म्हणून मध्वाचार्यांनी येऊन द्वैत तत्वज्ञान सांगावं लागलं आणि त्यांना जगत खरे म्हणून सांगावं लागलं. शंकराचार्यांनी जगत मिथ्या म्हणून सांगितलं, पण मध्वाचार्यांनी येऊन जगत खरे म्हणून सांगितलं. हे सांगण्याचं कारण त्या काळची परिस्थिती अशी होती की मिथ्यात्ववादाचा उलटा उपयोग झाला. जगत मिथ्या या शब्दाचा अर्थ काय? जगत मिथ्या या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की अरे अनित्य आहे, याच्यात अडकू नका, एवढंच सांगण्याचं शंकराचार्यांचं तात्पर्य होतं. पण ब्रह्मस्थितीमध्ये पोहोचल्यानंतर त्याला हे सगळ्या जगताचं मिथ्यात्व आहे, तोपर्यंत नाही. हा जो एक मधला बारकाव आहे हा लोकांनी लक्षात घेतला नाही आणि त्याचा वापर चुकीचा केला गेला. म्हणून मध्वाचार्यांना येऊन द्वैत तत्वज्ञान सांगावं लागलं. ही परिस्थिती आहे. तसं मी बोलतोय तुम्हाला की हे हा जो महात्मा आहे हा मी जे सांगतोय तो पूर्णपणे परमपदाला पोहोचलेला आहे. ब्रह्मज्ञान त्याला झालेलं आहे. ब्रह्मज्ञान झालंय असं नाही, तो ब्रह्मरूप आहे. ब्रह्मज्ञान होणं आणि ब्रह्मरूप होणं ही एकच प्रक्रिया आहे, वेगळी प्रक्रियाच नाही आहे. तो ब्रह्मरूप आहे आणि तो ब्रह्मरूप असल्यामुळं त्याला या जगताचं पूर्ण मिथ्यात्व लक्षात आले. जगत मिथ्या आहे शंकराचार्यांनी जे सांगितलेलं आहे ते. म्हणून सत्य सारा हा हे विशेषण सांगितलं जातं. त्याचं तात्पर्य हे की जगताच्या मिथ्यात्वाबद्दल पूर्ण निश्चय याचा झालेला आहे. म्हणजे या याच्यामध्ये सगळीकडे त्याला कुठेही जरी गेलं तरी काय दिसतं? जगत दिसत नाही. त्याला जे दिसतं ते फक्त आणि फक्त ब्रह्मतत्व दिसतं या पूर्ण याच्यामध्ये. अणुरेणू परमाणू मध्ये जो परमात्मा व्यापक आहे असं आपण म्हणतो की नाही, परमात्मा हा सगळीकडे आहे असं जे म्हणतो हे आपण फक्त म्हणत असतो. पण हा जो आहे महात्मा याला त्याचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं असतं. महात्म्याला या प्रत्यक्ष दर्शन झालेलं असतं किंवा तो पाहतोच ते. किंबहुना तो पदार्थ पाहतच नाही असं म्हटलं तरी झाले. म्हणजे जरी एखादा मोबाईल जरी त्याच्या समोर ठेवला तरी वस्तुतः तो मोबाईल पाहत नाही. मोबाईल ज्या ब्रह्म्यावर अधिष्ठित आहे ते ब्रह्मचैतन्य फक्त तो पाहतो. उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वेदांताचं उदाहरण देण्यात म्हणजे मला काय म्हणायचं ते लक्षात येईल. एक साधू होते आणि त्या साधूंचे 2 शिष्य होते. त्या दोन्ही शिष्यांनी साधूंची मनःपूर्वक सेवा केली. साधूंचा शेवटचा काळ आला. त्यांना लक्षात आलं की आता आपण फार काळ या जगात राहणार नाही. म्हणून त्या साधूंनी काय केलं, त्यांच्याजवळ एक सोन्याचा गणपती होता आणि सोन्याचा उंदीर होता. त्यांनी विचार केला माझ्या माघारी हे दोघे भांडत बसतील, त्यापेक्षा या सोन्याच्या गणपतीचे उंदीराची आत्ताच विल्हेवाट लावून टाकावी. जो काही पैसा येईल त्या दोघांना वाटून टाकावा, म्हणजे पुन्हा भांडण्याचे कटकट नको असा विचार करून साधू तो उंदीर
आणि तो गणपती घेऊन सोनाराच्या मंदिरात गेले, आपल्या सोनारच्या घरात गेले, दुकानात गेले, तिथं गेले, त्याला दाखवलं. त्या सोनाराने ते सगळं तपासलं, पाहिलं आणि त्याला सांगितलं गणपती जो आहे तो 2.5 तोळ्याचा आहे आणि उंदीर जो आहे तो 3.5 तोळ्याचा आहे. तोळ्याची किंमत जी आहे ती उंदराची जास्त आहे, गणपतीची किंमत कमी आहे. साधू महाराज म्हणायला लागले, अरे तो देव आहे, हा ते हे त्याचं वाहन आहे, त्या वाहनाची किंमत कमी असायला पाहिजे, देवाची किंमत जास्त असायला पाहिजे. तेव्हा सोनार काय उत्तर देतो, तो म्हणला महाराज मी या गणपतीला पाहिलं नाही आणि या उंदराला पाहिलं नाही, मी यातलं फक्त सोनं पाहिलं. मला यामध्ये गणपती दिसत नाही, मला यामध्ये उंदीर दिसत नाही, कोण वाहन आहे कोण देव आहे हे पण मला काही गरज नाही, कारण तुम्ही माझ्याकडे सोनं म्हणून विकायला आलात. मी यात किती सोनं एवढं पाहिलं, मला बाकी त्याचा वरच्या आकाराशी काही देणं घेणं नाही. जगत हे वरचा आकार आहे, गोष्ट संपली. आपल्याला बाकी पुढलं काही घेणं देणं नाही, किती पैसे घेतले वगैरे काही नको आहेत आपल्याला, काही अलग लक्षात, गोष्ट संपली. आपला दृष्टांत एवढा पुरताच आहे की वरचा आकारमान जे आहे ज्याच्याकडे आपली दृष्टी जाते आणि आपण त्याला धरून बसतो ते खरे असं समजतो. साधू लोक जे आहेत ते वरच्या आकारमानाला खरं समजत नाही, फक्त ते त्यातल्या सोन्याला खरं समजतात. त्यांची दृष्टी जी असते ती सोन्याकडे पाहते. आणि म्हणून परमात्मा सर्व व्यापक आहे. यच्चकिंचित जगत सर्व दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्य नारायण स्थितः, असं जे म्हटलेलं आहे नारायण उपनिषदामध्ये की हे संपूर्ण जगत जे काही पाहिलं जातं, ऐकलं जातं, ज्याचं काही अनुमान केलं जातं, दृश्यते आणि श्रूयते दोन्ही आहे. या दोन्ही दृष्टीने जर विचार केला त्या जगताचा, तर या जगताच्या आत आणि बाहेर परमात्मा आहे. व्याप्य नारायण स्थितः, परमात्मा या सगळ्याला व्यापून उरलेला आहे. आपलं पुरुष सूक्त ते सांगतं, सहस्र शिरिका पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. या सगळ्या जगताला व्यापून परमात्मा पुन्हा एक 10 अंगुल उरलेलाच आहे, दशांगुली उरला असा तो परमात्मा आहे, असं आपण जे म्हणतो. याचा अनुभव प्रत्यक्ष जो घेणे तो हा आहे. तो कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगितलं. वरचा आकारमान, हे जगत म्हणजे वरचा फक्त आकार. हे आकार काही खरं नसतं, कारण आकार आपल्या हातात आहे, जसं देईल तसं होईल, ज्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने देता येईल. आकार मानाला काही फार महत्व नाही, त्यातलं सार काय महत्वाचं आहे, सत्य सार हा, ते तत्व काय महत्वाचं आहे. आणि ते तत्व जे आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त सगळीकडे परमात्मा आहे. वासुदेव सर्वमिती असं म्हटली गीता, असं म्हणते. गीतेचे शब्द हा आहे की वासुदेव सर्वमिती, संपूर्ण जगतच वासुदेव आहे. उपनिषदांची भाषा आहे सर्वं खल्विदं ब्रह्म. अथर्वशीर्षात सुद्धा आहे ते त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. हे संपूर्ण खलू, हे सर्वं इदम, इदम म्हणजे हे दृश्य जगत जे काही आपल्याला दिसतंय ते सगळं. इदम शब्दाचा अर्थ ज्याचा आपण बोट दाखवून निर्देश करू शकतो, हे म्हणून असं आपण बोट दाखवतो ना, तसं ते दिसणारं जे संपूर्ण जगत आहे ते इदम शब्दाचा अर्थ आहे. आणि ते काय, सगळं ब्रह्म आहे. तसा तो गणपती सोन आहे, उंदीरही सोन आहे, तसं हे संपूर्ण जगत ब्रह्म आहे. हा त्याचा अर्थ आहे, दृष्टांतातला भाव आहे की संपूर्ण सोनं जसं त्या सोनाराला दिसतं तसा हा सोनार म्हणा, हा तत्ववेत्ता म्हणा, हा तो वरच्या आकार मानाला पाहत नाही आणि त्याला संपूर्ण जगत ब्रह्म दिसतं. आणि अशी दृष्टी असल्यामुळं भक्तोत्तम प्रल्हादाला ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला की तुझा परमात्मा या खांबात आहे का, तर त्याला तेवढ्याच आत्मविश्वास सांगितलं, हो इथं पण परमात्मा आहे. हा आत्मविश्वास केव्हा येतो, ज्यावेळेस ती दृष्टी येते. हे तत्वज्ञान परिपूर्ण जे ज्याला कळलेलं आहे, वासुदेव सर्वमिती, म्हणून भगवंताने सांगितलं की हे तत्वज्ञान इतकं सोपं नाही आहे. स महात्मा सुदुर्लभा. तो वासुदेव सर्वमिती म्हणजे संपूर्ण जगत वासुदेव रूप आहे असं समजणारा एखादा व्यक्ती असतो आणि तो फार दुर्लभ आहे. नुसता दुर्लभ नाही, त्याला पुन्हा सु हे विशेषण लावलं, सुदुर्लभ म्हणजे अतिशय कठीण असा महात्मा. पण हा महात्मा जो असतो तो मात्र तिन्ही काळामध्ये सारखा असतो, हे तितकंच खरं. म्हणजे कलियुग आहे म्हणून त्याच्यात असा महात्मा राहणार नाही असं काही नाही बरं. कुठल्याही काळामध्ये असे महात्मे असू शकतात. काय आहे,
जरी कलीचं महात्म्य वाढलं, काही प्रबळ झालं, तरी काही चांगल्या गोष्टी पण टिकतात. जसं सत्ययुगात सुद्धा काही वाईट गोष्टी होत्या, त्यांचं प्राबल्य नव्हतं, फक्त कमी होत्या, तसं कलीच्या मध्ये काही चांगल्या गोष्टी पण राहणारच आहेत. त्यामुळे महात्मा हा असा एखादा भेटू शकतो, भेटत नाही असं नाही. प्रत्यक्ष सत्यसारा हा काय असतं याचं उदाहरण खूप देता येतील. आणि संतांच्या चरित्रात आपण जर वाचलं तर लक्षात येईल की त्यांना सगळीकडे ब्रह्ममय संपूर्ण जगत, विष्णुमय जग असं स्वतः हे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की संपूर्ण जगत काय विष्णुमय. विष्णुमय म्हणजे त्यांना असं कोणी दिसतच नाही. आणि हीच खरी भक्ती आहे, हे पण लक्षात ठेवा. हीच खरी भक्ती आहे. रामदास स्वामींनी भक्तीची व्याख्या केली ना, तितकी चांगली व्याख्या कोणी केली नाही. रामदास स्वामी काय म्हणतात माहितीये का, जो कोणी भेटेल, त्यांचे शब्द फार अवघड आहेत, ते उच्चारत नाही मी, अट्रॉसिटीच लागेल मला त्यामुळं, पण त्यांनी ते ओवी तुम्ही शोधून काढा. जो कोणी भेटेल तो भगवंतच आहे हे मानणं हीच खरी भक्ती आहे. हे मानायचं नाही, वस्तुतः आहेच आहे. हे सुरुवातीला साधक अवस्थेत मानायचंय, सिद्धावस्थेत तो अनुभव घ्यायचा आहे. कळलं का? साधक अवस्थेत काय आहे की आपल्याला ते मानानं पहिल्यांदा मानणं भावे, पण जो खरा महात्मा असतो त्याला याच्यामध्ये काही फरक पडत नाही. जगत बुडलं काय तरी फरक पडत नाही, जगत राहिलं काय तरी फरक पडत नाही. प्रारब्धाच्या अधीन राहून तो या सगळ्या गोष्टी करत राहतो, एवढंच त्याचा महात्मा. म्हणून सत्य सारा तत्वनिष्ठ असतो. ब्रह्म नेहमी ब्रह्मावस्थेमध्ये चिंतन असतो. वरवर पाहता जरी आपल्याला तो कर्म करतोय असं वाटत असलं तर तो कर्म करत नाही. वरवर आपल्याला वाटतं तो कर्म करतोय. काही महात्मे आपल्या मूळ पिंडानुसार जे असेल त्याप्रमाणे कर्म करतात, पण तो वस्तुतः कर्म करत नसतो. गीता सांगते की कर्मण्य कर्म या पश्येत अकर्मणीच कर्म या. कर्म करत असताना सुद्धा तो अकर्म असतो. आणि हे महत्वाचं, कर्म करत असताना सुद्धा त्याची स्थिती जी असते ती अकर्म अवस्थेत असते. का? याचं कारण असं आहे की त्याचा आणि त्या कर्माचा कुठलाही संबंध नसतो. म्हणजे महत्वाचं असं आहे की ममत्व नसतं आणि अहंत्व नसतं. कुठल्याही कर्माचा लेप ह्या दोन गोष्टी असल्या म्हणजे लागतं. कोणतं? एक म्हणजे हे कर्म मी करतो हा अभिमान, आणि दुसरं म्हणजे हे कर्म माझं आहे, याचं मला फळ मिळालं पाहिजे हा अभिमान. हे दोन अभिमान आपल्याला त्या कर्माच्या पाप पुण्यामध्ये अडवतात. कर्म जे आहे, पण हा जो जीवनमुक्त असतो, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तो सत्यसार असल्यामुळं त्याला माहिती हे दोन्ही अभिमान खोटे आहेत. माझं काही नाहीच आहे, इंद्रिय पण माझे नाही आहेत, आणि मी कर्म करतच नाही. कारण कर्म प्रत्यक्ष कोण करतं? तर प्रत्यक्ष इंद्रियांच्या द्वारा प्रकृती करत असते. प्रकृती क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ आत्मा कर्ताहमिति मन्यते. गीता की प्रकृती सगळं कर्म करते, वस्तुतः आपण करत नसतो. पण जीवात्म्याची स्थिती अशी अहंकारात्मक विमूढ आत्मा मी करताय असं समजतो. मी करताय, मी भोगताय असं तो समजतो. वस्तुतः तो करताही नाही आणि तो भोगताही नाही, पण तो हे समजतो. हे समजण्यामुळे त्याला हे सगळे बंधनं प्राप्त होतात. मी काल जे दिलेले दृष्टांत आहेतच, हे सगळं समजल्यामुळे, या भ्रमामुळे त्याला ही सगळी बंधनं प्राप्त होतात. पाप पुण्य कर्माचं जे लागतं ते त्याला यामुळे लागतं. असा जो महात्मा आहे तो सत्यसार असल्यामुळं, सत्यतत्वाची दृष्टी त्याच्या डोक्यात असल्यामुळं तो कर्म करत असतानाही तो अकर्म असतो. त्यानं कर्म करत असं आपल्याला वाटलं तरी कर्म करत नाही, याचं कारणच हे. आणि म्हणून तुम्हाला असं आश्चर्य वाटेल, पण मी तुम्हाला मुद्दाम एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय मी बोलायला होते. तत्व जे मी सांगायला होते काय ते सांगतो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र याच्यामध्ये तफावत आहे. हे तर खरंय. रामाचं चरित्र जितकं सरळ आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वाकडं म्हणजे कृष्णाचं चरित्र आहे. कृष्ण कधी खोटं बोलला नाही असं झालं नाही, बरोबर आहे. आपण कृष्ण चरित्र जर पाहिलं तर कृष्ण पदोपदी खोटं बोलल्याचं आपल्या लक्षात येईल. 16,108 स्त्रियांशी विवाह केला, खोटं बोलला. पण हाच परमात्मा, हाच श्रीकृष्ण प्रतिज्ञा काय करतो? ज्यावेळेस ते परीक्षित जन्माला आला,
भागवताची सुरुवात पहा. मी एकादश स्कंद प्रेक्षक मी पूर्ण भागवतही फिरवतोय तुम्हाला थोडंसं, म्हणजे तत्वाच्या दृष्टीनं, की भागवताची सुरुवात काय आहे? परीक्षित जन्मला तोच मृत म्हणून जन्मला. मृत परीक्षिताला उठवण्याची विनंती ज्यावेळेस त्या उत्तरेने केली, तर परमात्म्याने जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा भागवतात नाहीये, पण महाभारतात आहे. तो मला इथे सगळे ऋषीमुनी लोक आहेत, त्या सगळ्यांच्या समक्ष मी सांगतो म्हणाला, मी जर कधीही मी कधीही खोटं बोललो नसेल आणि कधीही कोणाचं कुठलंही पाप केलं नसेल आणि मी जर कायम ब्रह्मचारी असेल तर हे पोरगं उठेल. आणि भगवंताच्या या प्रतिज्ञेनंतर ते परीक्षित उठला. श्रीकृष्णाच्या या प्रतिज्ञेनंतर परीक्षित उठला हे आपण ऐकतो, महाभारतकारांनी सांगितलेलं आहे. आता कृष्णचरित्राची गुंची फक्त वेदांतानच सुटते, अन्य कशाने सुटत नाही, लक्षात ठेवा. जो कायम खोटं बोलणार आहे, म्हणजे जो खोटं बोलत नव्हता युधिष्ठिर, त्यालाही खोटं बोलायला लावलं येणं. म्हणजे स्वतःच खोटं बोलतच होता, पण जो खोटं बोलत नव्हता त्याला खोटं बोलायला लावून नरोवा कुंजरोवा करायला लावलं. तो अशी प्रतिज्ञा करतो की मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. याचं काय गुह्य आहे, गुपित काय? याचं गुपित हेच आहे की मी करतो हा अभिमान त्याला कधीच नव्हता. नमान कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. गीता जी आहे ना, ती गीता श्रीकृष्ण चरित्रही पूर्ण. तत्वज्ञान जरी असलं तरी कृष्णाचं ते चरित्र आहे. मी कर्म करतो, मला या कर्माचं फळ पाहिजे, हे दोन्ही अभिमान त्याच्याजवळ नसल्यामुळं समष्टीसाठी तो जो खोटं बोलला, व्यष्टीसाठी नाही, समष्टीसाठी तो जो खोटं बोलला. कारण कृष्ण चरित्रामध्ये कुठेही कृष्णानं स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलं नाही, हे पण लक्षात घ्या. तो खोटं खूप बोलला, यात काही संशय नाही, पण हे बोलत असताना कुठेही कृष्णाचा काही फायदा होता असं नाही. श्रीकृष्ण द्वारकाधीश होते असं जरी असलं तरी खरं म्हणजे कागदोपत्री जर खरा राजा उग्रसेनच होता. कृष्णाकडे एकही मंत्रीपद नव्हतं आणि एकही अधिकार नव्हता, पण सामान्य जनता कृष्णाकडे जात असते, द्वारकाधीश म्हणत असते, हा भाग वेगळा. पण वस्तुस्थिती अशी आहे, त्यानं कधी कुठला पद सांभाळलं नाही, कधी कुठलं स्वतःचा स्वार्थ सांभाळला नाही, स्वतःच काही केलं नाही. जे जे कर्म केलं ते समष्टीच्या हितासाठी केलं, आणि हे समष्टीच्या हितासाठी करत असतानाही पुन्हा हा भाव कोणता नव्हता की मी कर्म करतो आणि माझं कर्म. ममत्व आणि अहंत्व हे दोन अभिमान जीवात्म्याला सगळ्या कर्माचा लेप लावणारे. कर्माचं पाप पुण्य केव्हा लागतं? ज्या वेळेस त्याच्या ठिकाणी हा भाव निर्माण होतो की हे कर्म मी केलं, हे कर्म माझे, माझं कर्म आहे. हा संबंध तो जोडतो. हा संबंध जोडला की समजायचं की तिथं पापाचा लेप लागला. भगवान श्रीकृष्णांनी कुठल्याही कर्माच्या बाबतीमध्ये कर्म करत असताना, युद्ध करत असताना, आणि म्हणून श्रीकृष्णांना प्रतिज्ञा मोडायची वेळ आली तरी त्यांना काही वाटलं नाही, हे पण लक्षात ठेवा. कृष्णांनी वेळ पडल्यानंतर प्रतिज्ञा मोडायचा प्रसंग आला, मोडला. हातामध्ये शस्त्र घेणार नाही असं म्हटले होते, पण दोन वेळा, एकदा चाबूक घेऊन आणि एकदा त्याचा रथाचं चक्र घेऊन भगवान श्रीकृष्ण भीष्माच्या अंगावर धावून गेले. महाभारताच्या युद्धात तिसऱ्या दिवशी आणि 6व्या दिवशी हे दोन प्रसंग घडले. मी हातात शस्त्र घेणार नाही ही प्रतिज्ञा भीष्मांना मोडता आली नाही, हे लक्षात ठेवा. भीष्मांनी केलेली प्रतिज्ञा भीष्मांना मोडता आली नाही, पण श्रीकृष्णाला त्याचं काही वाटलं नाही. प्रतिज्ञा मोडल्यानंतर नरकात जावं लागतं वगैरे भीतीच नाही. त्याचं कारणच हे मुळामध्ये पूर्ण ब्रह्म असल्यामुळं सत्य सार काय आहे, सत्य काय आहे याची जाणीव ठेवून श्रीकृष्णाचं प्रत्येक कृती होती. प्रत्येक कृती जी श्रीकृष्णाची आहे ती सत्याला धरून आहे, सत्याशिवाय काही नाही. हे बाकी हे सगळं मिथ्या आहे, हे संपूर्ण. कारण काय, आगमा पायिनो नित्याहा ताव स्थितिक्षस्व भारत. भगवंत काय म्हणतात की हे सगळं येणारं जाणार आहे, आगमा पायी येतात जातात.
आदावंते जे जन्म असती वर्तमाने पी तथा. जे सुरुवातीला नसतं शेवटी नसतं, म्हणजे आता असतं असं थोडीच आहे, आताही नसतं असा त्याचा अर्थ आहे. पूर्वी नव्हतं, पुढेही राहणार नाही, म्हणजे वर्तमान काळात ते राहणारच नाहीये. आदावंते जे जन्म असते वर्तमाने पी तथा असं भगवंताचा सांगण्याचा अभिप्राय. आणि म्हणून कर्माचा लेख पाप पुण्य याचा लेख अशा महात्म्याला लागत नाही. तो कायम सत्याला धरून असतो, म्हणून त्याच्याकडून कुठलंही कुकृत्य तर होत नाही, सुकृत्य पण होत नाही. पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही, दोन्ही लागत नाही त्याला. कारण पुण्य लागलं तरी पुण्य हे मी काल सांगितल्याप्रमाणे वेदांतानुसार एक प्रकारचं पापच आहे. पुण्यही वेदांतानुसार एक प्रकारचं पापच आहे. पण या महात्म्याला पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टींची भूमिका लागत नाही म्हणा, दोन्ही गोष्टींचं कुठले फळ लेप लागत नाही. आणि एक कर्माचा लेप न लागणं हाच खरा कर्मयोग आहे. म्हणून कर्मयोग जरी करायचं जर झालं तरी सुद्धा वेदांत चिंतनाशिवाय वेदांताच्या आश्रयाशिवाय शक्य नाही, ब्रह्मतत्व समजल्याशिवाय शक्य नाही. भगवान शंकराचार्य जे आहे त्यांचं चरित्र पहा. त्यांची सुद्धा या देहाबद्दलची आसक्ती अजिबात राहिलेली नव्हती, ममत्व राहिलेलं नव्हतं. अशा अनेक गोष्टी आपल्याला शंकराचार्यांच्या चरित्रात दिसतात. तो अभिनवगुप्त, त्यांच्यावर त्या अभिनवगुप्ताने प्रयोग केला, अभिचार प्रयोग केला, त्यामुळे शंकराचार्यांची तब्येत बिघडली वगैरे त्यांच्या चरित्रामध्ये आहे. पद्मपादाचार्यांनी भगवान नरसिंहाच्या साह्याने ते अभिचार प्रयोग दूर केला. आपल्या प्रयोगाचं काही होत नाही म्हणल्यानंतर अभिनवगुप्त शंकराचार्यांना शरण येऊन छद्मवेशानं त्यानं भगवान शंकराचार्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. खूप दिवस खूप सेवा केली आणि एक दिवशी कोणीच नाही म्हटल्यानंतर एकांतात असं म्हटलं की महाराज मला एक बोलायचं संकोच होतोय, पण बोलतो म्हणे. तो असा की मी माझ्या देवतेला एक नवस बोलला होता की मी सर्व लक्षण संपन्न पुरुषाचा बळी देईन. माझा नवस पूर्ण करायची जिम्मेदारी आता तुमच्यावरच आहे, कारण सर्व लक्षण संपन्न तुम्हीच एकटे मला दिसत आहात, दुसरं कोणी दिसत नाही म्हणाला. शंकराचार्यांना मारण्याची त्याची युक्ती होती. छद्मवेशाने जर हे केलं होतं, आचार्यांना त्याचा हा भाव कळला नाही असं नाही, कळला. पण तरी सुद्धा ते म्हणले ठीक आहे, माझ्या जाण्यानं जर तुझं काही कल्याण होत असेल, माझं शरीर पडल्यानंतर तुझं काही कल्याण होत असेल तर मी द्यायला तयार आहे. केव्हा करायचं, पण सगळे समोर असताना तुला करता येणार नाही. पण आचार्यांनीच वेळ काळ सगळी ठरवून दिली की यावेळेस प्रयोग कर, तुला मला मारायचंय, माझा बळी द्यायचा आहे ना, तर यावेळेस कर. पण पद्मपादाचार्यांच्या ठिकाणी नरसिंहाचा आवेश झाला आणि ती गोष्ट टळली अशी त्यांच्या चरित्रात आहे. पुढल्या गोष्टीशी आपल्याला काही घेणं देणं नाही. सत्यसार काय असतं ते सांगितलं की हे महात्मे इतके ब्रह्मतत्वाला चिटकून असतात की त्यांना जगतातल्या इतर कुठल्याच गोष्टीचा मोह लोभ राहत नाही. ब्रह्मपद जरी आलं प्रत्यक्षात, इंद्रपद जरी आलं तरी त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. म्हणूनच ते आलेलं जे आहे ते सोडून देतात. कधी कदाचित प्रारब्धाने एखादा राज्यकारभार जरी आला तरी तेवढ्या वेळापुरतं ते करतील एखाद्या वेळेस. तसं भगवान जनकाचं उदाहरण आहे. जनकाचं उदाहरण आहे ना की जनक हा जीवनमुक्तच होता, पण राज्यकारभार करत होता. ते त्याचा प्रारब्ध होता म्हणून तो करत होता. जनकाचा अधिकार एवढा मोठा होता की प्रत्यक्ष शुकाचार्यांना त्यानं तत्वज्ञान शिकवलं. सामान्य गोष्ट नाही शुकाचार्यांना प्रत्यक्ष तत्वज्ञान सांगणं. त्याचं कारण हे की कर्मयोगाचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रत्यक्ष जीवन जगणं ही भूमिका त्यांची असल्यामुळं त्यांनी ते त्या पद्धतीने राहील. तर असा हा महात्मा असतो की जो सत्यसार असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि सत्याला धरून, सत्य हे फक्त या जगतामध्ये ब्रह्म आहे हे लक्षात ठेवा. सत्यसार या शब्दाचा अर्थ जगतामध्ये जर काय खरं असेल तर ते म्हणजे फक्त ब्रह्म आहे. खरं खोटं या आशयानं खरं खोटं सत्य शब्द वापरला जात नाही. तर सत्य या शब्दाचा अर्थ संपूर्ण अस्तित्व, त्रिकाला बाधितत्व, तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, पूर्वी आहे, आत्ताही आहे
आणि पुढेही राहणार आहे असं जे तत्व, त्याला सत्य असं म्हटलंय. आणि असं तत्व या संपूर्ण जगतामध्ये फक्त ब्रह्म, दुसरं काही नाही. कार्य आणि कारणाचं जर चिंतन केलं तर त्यात कारण हे सत्य असतं, कार्य जे असतं मगाशी सांगितल्याप्रमाणे ते कल्पित असतं. जसं मगाशी म्हटलं की त्या सोन्याचा गणपती आहे आणि सोन्याचा उंदीर आहे, याच्यात आकार जो आहे गणपतीचा आणि उंदराचा तो आकार खोटा आहे. खरं काय? सुवर्ण. माती घेतली, माठ घेतला, आपला घट म्हणतात ज्याला, तो माठ घेतला तर त्यात घट जे आहे तो आकार खोटा आहे. मुख्य काय त्याच्यामध्ये? मुख्य माती आहे. मृत्तिकेत्येव सत्यम वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. छांदोग्योपनिषदामधलं हे वाक्य आहे की हा वरचा आकारमान जो आहे तो फक्त नावापुरता आहे, नाममात्र आहे. बोलायचं म्हणून त्या पद्धतीने काम करावं लागतं म्हणून आहे, पण प्रत्यक्षात खरं काय त्याच्यामध्ये तत्व? तर मातीचं. कारण घड्यामध्ये मागून पुढून काही बघा तुम्ही, त्या माठामध्ये मातीशिवाय तुम्हाला दुसरं काही सापडणार नाही. घट नावाची वस्तूच नाही. वस्तुतः जर खरंच चिंतन करायला गेलो आपण तर घट नावाचा कुठला पदार्थच नाहीये. तो आकार जर सोडला, त्या आकाराला घट बनायचं असेल तर सोडून द्या, पण वस्तुतः वेगळा पदार्थच नाही, मातीच आहे. मागून पुढून बघा. सोन्याच्या अलंकारामध्ये कुठून एक खालून वरून पुढून कोणी कसं पाहिलं ते सोनच दिसणार आहे तुम्हाला. अलंकार नावाचा काही वस्तूच नाहीये वस्तुतः जर पाहायला गेलं तर. ते दिसणारं जे ते केवळ एक आभास आहे, एक केवळ कल्पना आहे. तो आकारमान जो असतो तो कल्पनेचा विषय असतो. आणि जगत हे आपल्याला जे दिसतं ते अशा विविधतेने, अशा विविध आकाराने दिसतं. पण या जगताच्या आत आणि बाहेर मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त ब्रह्म आहे, म्हणून ते खरं सत्य आहे. त्याच्या सत्तेमुळे हे सगळं सत्य आपल्याला सत्य वाटायला लागतं. तो जो आकारमान आहे तो त्याला, या जगताला सत्यता का भासते, कशामुळे भासते, याचं कारणच असं की त्याची सत्य खरी असते. ते सत्य सगळीकडे भासतं या जगतामध्ये. ज्ञानेश्वरांच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर माया आणि पुरुष हे अर्धे अर्धे वाटलेले, प्रकृती आणि पुरुष हे अर्धे अर्धे वाटलेले म्हणजे 5 अंश आहेत या जगताचे. अस्ति भाती प्रियम रूपम नामचैत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद रूपम तत्वद्वयम. अस्ति, भाती आणि प्रिय हे 3 अंश. यातला अस्ति म्हणजे सत, भाती म्हणजे ज्ञान आणि प्रिय म्हणजे आनंद. सच्चित आनंद हे 3 अंश. जगतामध्ये एखादी वस्तू आहे असं जे वाटणं आहे ते ब्रह्म आहे. जगतामधली एखाद्या वस्तूचं जे ज्ञान होतं आपल्याला, ते ज्ञानही ब्रह्म आहे. आणि जगतातल्या एखाद्या वस्तूची जी आपल्याला हवीशी वाटते, मला पाहिजे असं जे आपल्याला वाटतं, तिच्यापासून जो आनंद मिळतो ते सगळं ब्रह्म आहे. म्हणून त्या जगत अस्ति, भाती, प्रिय हे 3 अंश ब्रह्माचे. आणि त्या वस्तूचं नाम, काय जे नाव ठेवले, घट पट वगैरे जे काय असेल, मोबाईल वगैरे हे जे नाव आहे, हे नाम आणि त्या वस्तूचं जो रूप आहे, जे आकार आहे, ते मात्र मायेचा भाग आहे. यातलं सच्चित आनंद ही जी गोष्ट आहे ही सतत आणि सातत्यशील आहे, सतत राहणारी. कधी असं होणार नाहीये की सच्चित आनंदता नाहीये. पण नामरूप बदलू शकतात. नामही बदलतं, रूपही बदलतं. हे बदलणं, वारंवार बदलणं हा मायेचा स्वाभाविक आहे, स्थायी भाव आहे. माया ही सतत बदलत राहते, अमुक एका रूपात राहत नाही. जगत हे सतत परिवर्तनशील आहे. जगत एका रूपात राहत नाही, सतत बदलत राहतं. म्हणून जगत मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ हा आहे. लोकांच्या मनामध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ जगत खोटं असा आहे, तसा अर्थ नाहीये. खोटं नाही, परिवर्तनशीलता. अमुक एक रूप आहे असं नाही सांगू शकत आपण जगताचं. कुठेतरी त्याचा बदल आपल्याला सारखा दिसायला लागतो. त्याच्या रूपाची निश्चिती करता येत नाही. वेदांताने 4 पदार्थ मानले. त्या पदार्थाच्या दृष्टीने मी बोलतो.
काही जगतामध्ये असे पदार्थ आहेत की जे अजिबातच अस्तित्वात नाहीयेत, ते खरे खोटे, त्यांना खोटं म्हणतात. उदाहरणार्थ सशाचं शिंग आणि वंधेचा मुलगा, वांजेचा मुलगा. वांजेचा मुलगा कोणालाही कधी स्वप्नात सुद्धा येत नाही, हे लक्षात ठेवा. मला आजपर्यंत तरी कोणी भेटलं नाही की स्वप्नामध्ये मला असा वांजेचा मुलगा दिसला, सशाला शिंग दिसलं म्हणून. कोणाला स्वप्नात सुद्धा येत दिसत नाही. असे जे पदार्थ आहेत ते पदार्थ पूर्ण खोटे. जगत त्याच्यासारखं नाहीये. जगत हे अस्तित्व अनुभवाला येतं की नाही. स्वप्नातले पदार्थ अनुभवाला येतात आपल्याला. अनुभवाला येत असलेले पदार्थ आहेत, म्हणून जे अनुभवाला येतं ते या कोटीत मोडत नाही. आत्ताची जी मी कोटी सांगितली, जो प्रकार सांगितला त्यात ते मोडत नाही. म्हणून जगत तितकंही खोटं नाही आणि ब्रह्म इतकं खरंही नाही. जसं मी मागे सांगितलं, ब्रह्म हे कायम आहे, अस्तित्व त्याचं कायम आहे. असा कुठलाही काळ नाही आहे की ज्या काळात ब्रह्म नाही आहे. पूर्ण काळ ब्रह्म आहे, संपूर्ण काळ ब्रह्म आहे. पूर्वी होतं, आता आहे, पुढे राहणार आहे. कधीच असं होणार नाही की ते नाही आहे. ही जी अवस्था आहे, ही याला सत्यता म्हणतात, त्रिकाला बाधितता म्हणतात. हे जे सत्य आहे हे ब्रह्म्याचं आहे. जगताची अशी अवस्था नाहीये. जगत असं पण नाहीये की पूर्ण काळ राहील. कधी बदलेल, कधी नाही राहील, कधी नाही राहणार. म्हणून भासणारा हा संपूर्ण प्रपंच, भासणारे संपूर्ण जगत, हे संपूर्ण हे ब्रह्म्या इतकं खरं नाहीये आणि वंद्यपुत्र इतकं खोटंही नाहीये. त्याची अवस्था मधली आहे. त्याला म्हटले मिथ्या. त्याची अवस्था मधली आहे. जगताची स्थिती ही व्यावहारिक सत्य म्हणून म्हणतात शंकराचार्य. अजून एक पदार्थ त्यांनी स्वीकारला, तो म्हणजे जसं काल मी सांगितलं, दोरीवर सापाचा भास झाला. दोरीवर जो सापाचा भास होतो, तो साप काही काळ भासतो, काही काळ नष्ट होतो. भासण्यापुरतं का होईना त्या सापाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं की नाही. जेवढा वेळ तो भासला, एक क्षणभर भासला असेल, त्या क्षणभर का होईना त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. याला म्हणतात प्रातिभासिक, भास मात्र. जगत तसंही नाहीये, त्याच्यासारखं पण नाहीये. तर जगत हे काही काळ राहतं, काही काळ राहत नाही, असं असल्यामुळे जगत हे जे आहे ते सतही नाही, असतही नाही, प्रातिभासिक आहे. म्हणून त्याला म्हणतात मिथ्या. मिथ्या शब्दाचा हा खरा अर्थ आहे. मी मगाशी सांगितलं जे परिवर्तनशीलता जगताची आहे, या अर्थाने ते मिथ्या आहे. म्हणून या जगताच्या कुठल्याही भानगडीमध्ये संत महात्मा पडत नाही. कोणताही खरा संत महात्मा, वर पोहोचलेला महात्मा या जगताच्या कुठल्याही भानगडीमध्ये पडत नाही. त्याचं कारण तेच आहे, कारण तो त्याला या जगतामध्ये काही अस्तित्व दिसत नाही. जसं वाळू आहे, वाळूचं तुम्ही किती खोदा, खाली 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 वाळू जाते, काही खाली अधिष्ठान काही सापडतच नाही. वाळूचं जर ढीग असेल तर ते कसं होतं, तिथं पाय घातलं की ते खाली खाली जात राहतं की नाही. तसं खरं तत्वाचं चिंतन करायला लागलो या जगताचं आणि वरवर सूक्ष्म सूक्ष्म जायला लागलो तर या जगतामध्ये सार सापडत नाही. हे सार न सापडल्यामुळे जगताचा आणि संत महात्म्याचा, संत महात्म्य जगताच्या आत असतात, नसतात असं नाही, पण तरी सुद्धा जगताच्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये मोहात पडत नाही. भगवंताने दिलेलं जे कार्य ते करतील ते, पण ते करत असताना त्यांना त्याचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्तृत्वाचा अहंकार आणि ममत्वाचा अहंकार नसल्यामुळं त्यांना त्याच्या यशापयशाची पण चिंता नसते, जशी आपल्याला असते. आपण एखादं काही सुरू केलं ते जर नाही झालं तर आपल्याला दुःख होतं. आपण एखादी गोष्ट केली आणि त्याची यशस्वीता जर नाही मिळाली आपल्याला तर आपण फार दुःखी होतो. या महात्म्याला ते यश आलं काय नाही आलं काय काही घेणं देणं नसतं. करत राहणे. नमे कर्मफले स्पृहा. भगवंतांनी जे सांगितलं की कर्मफलाची मला अपेक्षाच नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख आणि दुःख हे दोन्ही समान. सुख आहे म्हणून काही हे नाही, दुःख आहे म्हणून काही नाही, दोन्ही अंतःकरणाचे विकारच आहेत.
दोन्हींची स्थिती जर पाहायला गेली, खरं जर विचार केला तर तो एक अंतःकरणाचा विकार आहे. सुखही अंतःकरणाचा विकार आहे, दुःखही अंतःकरणाचा विकार आहे. लाभ आला हे सुद्धा त्या जगताचा विकारच आहे. लाभ झाला काय, नुकसान झालं काय, सुखदुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो, जय पराजय, या सगळ्यामध्ये समान स्थितीमध्ये ते संत महात्मे राहतात. त्याचं कारण हे आहे, कारण त्यांना जगताचं खरं तत्व कळले. म्हणून सत्य सारा हे ज्याला कळलं असा महात्मा हा खरा भगवंताच्या दृष्टीनं खरा साधू आहे. भगवंत कोणाला साधू म्हणतात ते, कारण उद्धवाने प्रश्न तसा विचारला ना, तुझ्या मतानं साधू कोण? लोक काय म्हणतात ते डोके मला. लोक कोणाला साधू म्हणतात, थोडासा चमत्कार केला की आपल्याला साधू वाटायला लागतो. थोडंसं काही केलं, एखादं भविष्य जर चांगलं सांगितलं तर नाही भाव तू खरा साधू म्हणतात काही लोक. हे भविष्य व चमत्कार ह्या गोष्टी फार साध्या आहेत, हे काही महत्वाचं नाहीये. वस्तुतः एखादा योगी जरी असला, योग्याला सुद्धा खरं तत्व कळले असा अर्थ होत नाही, लक्षात ठेवा. चांगदेवाचं उदाहरण आहे. चांगदेवानं जेवढ्या सिद्धी मिळवल्या तेवढ्या सिद्धी तर त्या काळात कोणाजवळही नव्हत्या. सगळ्या सिद्धी होत्या त्या बिचाऱ्याजवळ. परकाया प्रवेश करता येत होतं, सगळं करता येत होतं. वाघावर बसून आणि सापाचा चाबूक घेऊन तो जाणारा, एवढे क्रूर प्राणी सुद्धा आपल्या वश करून त्यांना पाहिजे तसं काम करणारा तो, आकाशगमन वगैरे सगळं करता येणारा महात्मा. पण ज्ञानोबारायांच्या समोर काय झालं त्याचं? ज्ञानोबारायांच्या समोर तो टिकला नाही. का नाही टिकला? खरं तत्व माहित नव्हतं. तो अडकला होता जगताच्या मध्येच, त्या सिद्धीमध्येच अडकलेला होता. सिद्धी सुद्धा काय जगताचाच भाग आहे, फार तर फार उत्कृष्ट भाग आहे एवढंच. तसं सोन्याची बेडी आणि लोखंडाची बेडी आहे. एखादा मोठा माणूस म्हणून त्याला पोलिसांनी सोन्याची बेडी घातली, सामान्य माणसाला लोखंडाची घातली, फरक नाही पडत त्याला. बेडी बेडी आहे, सोना असो काही काही असो त्याला फरक पडत नाही. तसा हा महात्मा सिद्धीमध्ये अडकला, त्याला काही फार फरक पडत नाही. जगताच्या उत्कृष्ट एका चांगल्या गोष्टीत अडकला, एवढंच झालं. म्हणून सिद्धी असणारा महात्मा नाही. सिद्धी ज्याला कळतं किंवा परकाया प्रवेश करणारा महात्मा नाही. ज्योतिष सांगतो तो महात्मा नाही. एखादा तंत्रमंत्र चांगलं करतो तो महात्मा नाही. भगवंताने काहीही घेतलेलं नाही. जे जे आपल्या डोक्यात आहे ते सगळं धुवून काढा, तुम्हाला मी सांगतो. कारण तुम्ही, मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही वाचन करा. याच्यावरची एकनाथजी भागवताची टीका वाचा, तुमच्या लक्षात. एकनाथांनी सुद्धा कुठं असं सांगितलं नाही अमुक एक चमत्कार करणारा म्हणजे संत आहे असं सांगितलं. कारण चमत्कार हे संतांचं लक्षणच नाहीये. तर जादूगारी करतो ना. चमत्कार एखादी काही गोष्ट केली संतांचं लक्षण नाही, जादूगारी करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून संतांचं खरं लक्षण आहे की ज्याला सत्य सारा, सत्य कळलेले, त्याला आपल्या देहाच्या, आपल्या बुद्धीच्या, आपल्या अंतःकरणाच्या, आपल्या इंद्रियांच्या बाबतीत कुठल्याही बाबतीमध्ये ममत्व नाहीये, मी करतो हा अहंकार नाहीये, असा जो महात्मा तो खरा साधू. हे भगवंताचं सांगण्याचं तात्पर्य. झालेली सेवा आजची ही याच ठिकाणी मी थांबतो आणि उद्या उरलेल्या विशेषणांचं आपण चिंतन करू. उद्याचं मला वाटतं शेवटचं प्रवचन आहे. वेदांताचंच ऐकण्याची सगळ्यांची इच्छा असते, त्यामुळे थोडं वेदांताच्या परिभाषेत बोललोय. काही क्लिष्ट झालं असेल तर माफ करा. होईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न केला. पण काही जणांची अपेक्षा अशी आहे की असं दुसरं कोणी सांगत नाही, म्हणाले तुम्ही सांगता तर तुम्ही सांगा, म्हणून त्याप्रमाणे केले. जर असं वाटलं खूपच अवघड झालं तर तशी मला सूचना करा. उद्या थोडं खाली घेण्याचा